मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना तातडीने बोलावून घेतलेलं आहे. त्यांच्या नावाने समन्स काढलेलं आहे. याचं कारण मुंबईचं वातावरण, मुंबईची हवा दिवसेंदिवस खराब होते आहे. मुंबईचा जो एअर क्वालिटी, मुंबईची जी एअर क्वालिटी आहे, मुंबईच्या हवेचा जो दर्जा आहे तो खाली खाली जातो आहे. एअर क्वालिटी इंडेक्स असं म्हणतात, AQI. हा जो AQI आहे याच्यामध्ये मुंबई आता दिल्लीची स्पर्धा करायला लागलेली आहे. दिवसेंदिवस प्रदूषण वाढतं आहे आणि मुंबईमध्ये श्वसनाचे आजारही वाढत आहेत. हे लक्षात घ्या. हे लक्षात घेऊन हायकोर्टाने एक कमिटी नेमली होती. या कमिटीने 36 साइट्सना भेट दिली, 36, आणि आपला अहवाल दिला. या अहवालामध्ये मुंबई महापालिकेवर ताशेरे मारण्यात आलेले आहे. प्रदूषण होऊ नये म्हणून जी काळजी मुंबई महापालिकेने घ्यायची ती मुंबई महापालिका घेत नाहीये असं या अहवालात स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, ही जी बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियातली, त्याचा तपशील पान 2 वर आहे, तो तुम्ही वाचा. पहिली गोष्ट म्हणजे जिथे बुलेट ट्रेनचं काम चाललेलं आहे BKCला, तिथे सुद्धा एअर क्वालिटी इंडेक्स हा खाली गेलेला आहे, वाईट आहे. म्हणजे एअर क्वालिटी खराब झालेली आहे, हवेची क्वालिटी खराब झालेली आहे. आणि इथे AQIचा जो मॉनिटर आहे तो केवळ 2 दिवसापूर्वी बसवला होता असं ही कमिटी म्हणते. गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा इथे जे मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं काम चाललेलं आहे, या बांधकामामुळे सुद्धा प्रदूषण वाढतंय असं ही कमिटी म्हणते. इतर ठिकाणी सुद्धा असेच आक्षेप या कमिटीने घेतलेले आहे. आणि तुम्ही काय करतायत हे सांगायला आमच्या पुढे या, असं मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे अधिकारी यांना सांगितलेलं आहे.